हाय मंडळी, नमस्कार. कसे आहात? आज सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज गुढीपाडवा आपल्या घरी पण गुढी उभारणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला मी एक ब्लॉग तयार करणार आहे. नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी तर रेडी झालो आहे. आता मॅडम रेडी होत आहेत गेल्या 1-1.5 तासापासून. रेडी झालेली आहे. आय एम रेडी. मग चला पटकन पूजा करू, गुढी उभारू आपली. चलो. बघू भाऊ कधीपासून रेडी झालेला आहे. मग तो कधीपासून आमची वाट बघतोय की हे कधी रेडी होत आहे. बघू. चल आता तोरण तर लावून घे दाराला पटकन. अरे हे नाही पानांचं मी रेडी केलं होतं ना. कुठे हे पानांचं हारच आहे ना. काय असं काय करतोय? ओके. चल चेअर लागेल का? तोरण लावतोय आता मी ते पानं त्याच्यात लावले होते पण अर्धे निघून गेलेले वाटतं, थोडेच राहिलेले. बट इट्स ओके. तर आता आम्ही गुढी उभारतोय. थोडंसं लेट झालं तयारी करता बट इट्स ओके. थांब ना, तिथे गेल्यावर लावू ना. तू कॅमेरा समोर काय येतोय? आणि अगं काय करू, पहिले हार बिर तर लावतो, मग कुंकू तिथं लावू. ठीक आहे ना. काल रात्रीच मी सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवल्या होत्या, पण थोडंफार लेट झालंच होता साडी वगैरे घालायला. आणि आता रेडी झालेलं आहे. त्याच्यातच टाकलं. ठीक आहे, चल. काय झालं? हा धागा का बितली एवढा बस. हां बघ, असे पकड, त्याची सोडून दे, पकडून घे. पकडलीस. आंब्याच्या पानं पण लावायचं असतं ना. हो. मी त्या बाईला बोलले आंब्याच्या पानं आणि हे निंबाच्या पानं मिक्स नाही का, तर म्हणते नाही आंब्याच्या पानांची काय गरज आहे. नाही, सहसा लोक लावत नाही, गावाकडे लावतात आंब्याच्या पानं. लास्ट टाइम पण आपण लावलंच होतं ना. हो. आंब्याचे पानं हे चांगले असतात, शुभ असतात. म्हणून मी तुला बोलली सकाळी का आंब्याच्या पाना घेऊन ये आता. तर आता मी पूजेसाठी ताट रेडी केलेलं आहे. तर गुढीची पूजा करून घेऊ. तुला पण बघूला बघू. आई बघूया इकडे बघ, इकडे काय चालू आहे आम्हाला बघायचं. तर आता मी खाली आलेली आहे गाड्यांना हार लावायला. आता हार तर चालले गेला म्हणून मलाच लावा लागेल हार. आता दोन्ही गाड्यांना हार लावलेला आहे मी. तिसरी गाडी तर आता घेऊन गेला, त्याला पण लावला आहे. हा हार थोडा छोटा झाला बट इट्स ओके. हे साडी कॅरी करणं माझ्यासाठी खूप मुश्किल गोष्ट आहे. आणि मागचा नॉईज तुम्ही खरंच इग्नोर करा, कारण इथे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे ना. सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला हेच ऐकावं लागतं. तर जेवण वगैरे बनवायचं काम मी साडी घालून तर बिलकुल करू नाही शकत. म्हणून मी पहिले कपडे बदलेल, मग सगळं जेवण बनेल, मग नैवेद्य देईल. तर आता फायनली मी कपडे चेंज केले आणि आता काही मला जेवण बनवायला सुचणार आहे. तर आजचा मेन्यू आहे बटाट्याची भाजी, मसाले भात आणि बासुंदी, जी की मी बाहेरून ऑर्डर केलेली, आणि पुरी, गरमागरम पुरी, भजी, पापड पण तळू आपण. तर आता फटाफट मी तयारीला लागते. तर आता माझं सगळं जेवण रेडी झालेलं आहे. आता आपण गुढी काढू आणि मग नैवेद्य देऊ. चला चल ना, गुढी काढून घे म्हणजे नैवेद्य तिथेच जायचं, म्हणजे देवाजवळ जातो ना आपण नेहमी. मग येण्यासारखे काय प्रश्न विचारतो रे. चट व्हिडिओ चालू केल्यावरच जास्त तुला हे होतं. चल काढ. करत होते.
तर आजची आपली ही गुढीपाडवा स्पेशल थाली रेडी आहे. मसाले भात, पापड, बासुंदी, बटाट्याची भाजी, पुरी आणि हे नैवेद्यासाठी मी छोट्या प्लेटमध्ये काढलेलं आहे. तर तुम्ही विचार करत असेल की गुढीपाडव्याला तर श्रीखंडपुरी करतात. तर श्रीखंडपुरी श्रीखंड आम्ही दोघांना बिलकुल नाही आवडत आणि हा तर बिलकुल खात नाही. तर मग ते आणून पण काय करणार, म्हणून म्हटलं गोड तर आपण काही पण आणू शकतो, म्हणून बासुंदी आणली. मग बासुंदी पुरीचा कॉम्बो पण परफेक्ट असतो. चला नैवेद्य देऊ. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही कसा गुढीपाडवा साजरा केला ते पण कमेंटमध्ये सांगा. बाय.